आवाज नीट येतोय सगळ्यांना? व्हॉट इज द डॉमिनंट लँग्वेज, इंग्लिश और मराठी? यू वॉन्ट मी टू स्पीक इन इंग्लिश और मराठी? इंग्लिश मिक्स. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. सो फर्स्ट, बिफोर वी मूव ऑन टू एसे रायटिंग, लेट अस फर्स्ट डिस्कस अ बिट ऑफ बॅकग्राऊंड रिगार्डिंग एसे. आवाज खराब होतोय का? इज इट ओके? ओके, नो इश्यू. सो when we talk about essay, I've come across lot of students जे एसएची तयारी करताना हा विचार करतात की ठीक आहे, पहिले जीएस वी विल प्रिपेअर, आणि एकदा जीएस प्रिपेअर झालं तर एसे लिहिता येतो, है ना. खूप वेगळं प्रिपरेशन फॉर एसे मे नॉट बी रिक्वायर्ड. किंवा एसेचं प्रिपरेशन म्हणजे काय, काही मॉडेल एसेस वाचले, इंटरनेटवर काही सेशन्स यू हॅव लिसन टू युट्यूब व्हिडिओज और सेशन्स, आणि a few test series, a few tests you've solved, an essay is prepared. See, think about it. In the total score that you've got, essay has 250 marks. And I say this very consciously, that the lead that you can pick up in essay over your competitor, right? ही लीड 4 GS चे टोटल कधी कधी भरत नाही, तेवढी लीड एसे मध्ये उचलता येते, राईट. आणि इट इज द अदर वे राऊंड. जीएस ची तयारी केली म्हणून एसे चांगला जातो किंवा लिहिताच येईल, नो. Writing is totally different skill. Essay writing is totally different skill, which needs preparation and practice. आणि तो माइंडसेट पण असावा लागतो. हे जे लोक म्हणतात की जीएसचं प्रिपरेशन झालं की एसे होईल, असं नाही. उलट एसेचं प्रिपरेशन नीट केलं तर जीएसला यू कॅन डू बेटर जस्टिस, बिकॉज यू नो हाऊ टू राईट. अंडरस्टूड? सो एसे हॅज टू बी प्रिपेअर्ड वेल. नाउ एक्झामिनेशन मध्ये, कॅन एनीवन टेल मी व्हाय यूपीएससी has included essay paper? What must be the thought? Why essay paper is kept separate? तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम लिहिताय ना, यूपीएससी म्हणा, एमपीएससी म्हणा, आता जो पॅटर्न आहे ना, युजली एमपीएससी कॉपीज व्हॉट यूपीएससी डज नाव, राईट. सो वन्स यू हॅव डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स, what was the need to have essay paper separate? Yes, to develop critical thinking. त्यांना काही पडलं नाही, तुम्ही कसं थिंक करता? दे डोंट वॉन्ट टू डेव्हलप क्रिटिकल थिंकिंग इन यू, राईट. अच्छा, ओके, ओके. they don't they don't want to develop critical thinking in you. So why essay as a separate paper? Anyone else? Louder. So they want to know your views, right? But that is being tested in the 4 papers of GS. Your views on very specific views on very relevant burning current issues. Why essay? And essays topics, if you've seen, they're not topics at all, right? Wisdom finds truth. काय लिहिणार आहे त्यावर? Is a topic? There was a topic, wisdom finds truth. Truth has no color. You're not a philosopher, you're not Aristotle or Socrates, right? तुमचे व्ह्यूज काय आहे, त्यांना खूप इंटरेस्ट आहे, नो. सो वाय एसे पेपर सेपरेट? सी, बिकॉज आय कम फ्रॉम सायकोलॉजी बॅकग्राऊंड. आहे डॉक्टर म्हणजे मी तो डॉक्टरेट नाही, आय जस्ट इंट्रोड्यूस प्रॉपरली. आय एम अ मेडिकल डॉक्टर, प्रॅक्टिसिंग डॉक्टर. माझं क्लिनिक आहे, राईट. आय सी पेशंट्स एव्हरी डे नाव. बट आय हॅव व्हेरी कीन इंटरेस्ट इन सायकोलॉजी ऑल्सो, क्रिटिकल थिंकिंग अँड इथिक्स, एसे, हे सगळे आवडीचे विषय. नाउ कमिंग बॅक, व्हेन यू टॉक अबाउट सायकोलॉजी, देर इज अ टेस्ट इन सायकोलॉजी. त्या टेक्निकल डिटेल्स जाऊ द्या, पण सोप्या भाषेत सांगायचं तर, whenever a person is presented with an ambiguous signal, ambiguous कळतं? ambiguous या शब्दाचा अर्थ कळतो की जे क्लिअर नाहीये, राईट. इट कॅन बी इंटरप्रिटेड एनी वे, राईट. when a person is presented with an ambiguous signal and asked to interpret that ambiguous signal, what you interpret shows your state of mind, है ना. असा ambiguous, समजा तुम्हाला एक
एक कसलंही चित्र दाखवलं आणि तुम्हाला म्हटलं की या चित्रावर एक स्टोरी लिहा. नो, यू डोंट नो द कंटेक्स्ट. यू डोंट नो व्हॉट द पिक्चर इज अबाउट, हु आर द पीपल इन द पिक्चर. यू डोंट नो एनिथिंग. तुम्हाला फक्त एक चित्र दिलं आणि जे दिसतंय त्याच्यावर तुम्हाला एक पान लिहायला सांगितलं. व्हॉट यू विल राईट will tell the reader your state of mind. That is psychology. That is the psychological background, right? So essay, in my opinion, is like that test. जेव्हा तुम्हाला टॉपिक दिला जातो त्या टॉपिकवर इतकं लिहायला सांगितलं जातं की जिथे आधी 300 मार्कांसाठी एसे वॉज 200 मार्क्स आय थिंक, राईट? 200 मार्क्सला एक एसे लिहायचा असतो आधीच्या पॅटर्नमध्ये. एकच एसे होता 3 तासाला. आता 3 तासात तुम्हाला 2 लिहायचे. So when you are anxious, when you don't have time, in such a state of mind, you are going to project your mindset on a topic that is given to you. That is the understanding. So it is very important. याचा अर्थ काय? आज जर एसेची तयारी आपल्याला करायची असेल तर स्वतःचे विचार, तुमचं थिंकिंग पॅटर्न, तुमचे बायसेस, प्रिज्युडिसेस, स्टिरियोटाइप्स तुमचे असणारे, तुमचे ओपिनियन्स हे तुम्हाला आधी टेस्ट करून है ना चांगले तासून निघाले पाहिजे. अदरवाईज काय होतं, तिथे वी आर गोइंग टू राईट समथिंग विच यू रिअली डोंट वॉन्ट टू राईट, or you may write something which you will regret later, right? So essay test is basically to see how organized you are, how aware you are about your own thought process, right? And how articulate you are. तुम्हाला स्वतःचे विचार एका ओळीत जर सांगायचं तर स्वतःचे विचार योग्य शब्दांमध्ये, कमीत कमी शब्दांमध्ये मांडता येतात का? दॅट इज ऑल, राईट? आणि याला जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढंच, तर हे एवढंच आहे, राईट? यालाच खूप प्रॅक्टिस लागते, राईट? इट इज नॉट इझी टू पुट युअर थॉट्स इन लेस वर्ड्स, मिनिमम and exact precise words, right? That is what essay writing is all about. Clear? And doing justice to the topic as well, right? So this is just the beginning. Essay मध्ये I'm just going to read certain points and then I'm going to elaborate, right? तुम्हाला एक बेसिक, तुम्हाला 2 सेक्शन्स आहेत, 4 टॉपिक दिल्या जातात, त्यातलं एक टॉपिक आपल्याला प्रत्येक सेक्शनचा उचलावा लागतो आणि तो 3 तासात तुम्हाला 2 टॉपिक्स लिहायचे. Trust me, you have not got enough time, right? There is no scope for trial and error. लिहून बघतो, स्ट्रक्चर बनवून बघतो, जमतं का? नाही. जे सुरू कारण तुमच्या वेळच नाहीये. 1000 शब्द जर एखाद्या मुद्द्यावर लिहायचे आणि नुसते लिहायचे नाही, यू हॅव टू राईट बेस्ट, राईट? सो दॅट यू गेट मार्क्स. 1000 शब्द जर लिहायचे असतील तर त्याला लागणारं कॉन्फिडन्स आणि चॉईस ऑफ टॉपिक हे एकदाच होतं तिथे मग थोडं बनवलं, मग आठवत नाही, मग असं वाटतं नाही, यू हॅव रिच्ड डेड एंड, देन आय गो बॅक अँड ट्राय अनदर टॉपिक. नो, यू कांट. दॅट इज वाय आय मीन आय वंडर, रिअली आय एम सरप्राइज्ड हाऊ पीपल कीप एसे नॉट प्रिपेअर्ड टिल द एंड, राईट? खूप विचार नाही करत एसेचा, हो देखेंगे, नाही होत. म्हणजे जस्ट थिंक अबाउट दिस पॉसिबिलिटी की जर तुमचा एसेचं इंटरप्रिटेशन, कन्सिडरिंग द काइंड ऑफ टॉपिक्स दॅट वी आर गेटिंग नाव, इंटरप्रिटेशन चुकलं किंवा निशाणा चुकला तर तुमचा लॉस हा मॅसिव्ह आहे. तिथेच म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो एंड, द होल स्टोरी एंड देअर, राईट? की जर तो एसेचा पेपर गेला की संपलं तुमचं, तिथेच पहिल्या दिवशीच संपला गेम, राईट? भीती घालवायचं काम थोडं करावं लागतं, राईट? टू टेक द टॉपिक सिरियसली, गेटिंग द पॉइंट. सो I have explained why, what is the rationale why UPSC brought this topic or this paper. And trust me, if you prepare this well, तुमचे बाकी जे पूर्ण रायटिंग आहे, even optionals, it will improve. Now, what is an essay basically? How do you define essay? मराठीमध्ये निबंध म्हणतात, बरोबर? बरं, याचं तर संधी विग्रह करा. निबंध, what is this? What is the meaning of this word, निबंध? No boundaries, right? Thank you for helping me, right? People like to believe that it is no boundaries.
I'll tell you what. Watch Federer and Nadal play or Djokovic play, right? It is only in that court with the boundaries that you see the beauty of human excellence. Watch Pragyananda on 8 into 8, 64 squares. Boundary hai ki nahi? It is exactly opposite. How do you do in the given boundaries of time, of space, and the topic? Right? जिथे बाउंड्री नसते ना, human excellence will not come out. Your best will come only when you are pressed for time, pressed for space, and a particular context or topic. मग तिथे तुम्हाला दाखवायचं की हाऊ आय कॅन डू बेटर इन दॅट गिवन कंटेक्स्ट. क्लिअर? सो निबंधचा अर्थ हा बिलकुल नाहीये की बंध नाहीत. ते दिलेल्या बंधामध्ये ते संधी वगैरे टेक्निकॅलिटी जाऊ द्या. युअर टेक होम मेसेजेस essay, you've got restricted time, restricted space, restricted number of words, and a very specific topic which you have to do justice to. Right? So it is like a game of sport you are playing or a game of chess. Right? It is like a game of chess. I'm going to come back to this theme again and again. It is like a game of chess. कारण चेसमध्ये जशा मूव्ज असतात, एसेला कुठे काय इंट्रोड्यूस करायचं त्याला डोकं लागतं. राईट? आपल्याला बघताना चेसचा गेम असा दिसतो की नाही, यांनी फक्त इथे प्यादा हलवला. ते तसं नसतं. त्याच्या डोक्यात तो पूर्ण सिक्वेन्स तयार झालेला असतो. ही नोज वेअर इज गोइंग अँड हाऊ इज गोइंग टू चेकमेट. नाउ दॅट इज हाऊ एसेस टू बी रिटन. तुला एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता, सुरुवात करता, तुम्हाला हे माहित पाहिजे की मी एंड कसा करणार आहे. तरच तुम्ही तो इंट्रो ते सगळं सिक्वेन्समध्ये येतं. राईट? सो आय एम गोइंग टू बस्ट अ मिथ हिअर. आय हॅड अ स्टुडंट हू यूज टू से, शी यूज टू से दॅट नाही सर, हे असं स्ट्रक्चर वगैरे बनवत बसताना जमत नाही, फ्लो मध्ये लिहायला आवडतं. अंडरस्टँड वन थिंग, वेन यू गो इन अ फ्लो, यू कॅनॉट डिसाइड व्हेर युअर गोईंग. राईट? कधी कधी फ्लो चुकला ना तर the cost benefit ratio is very skewed. Right? Essay paper is gone, everything is gone. That is why structured writing is good. Now forget about the technical definition. When you write essay, there are 3 words which are very crucial. या 3 शब्दांचा अर्थ जर कळला किंवा हे जर आपल्या लक्षात आलं तर मग एसे लिहिणं सोपं जातं. एसे इज सपोज टू बी अनालिटिकल. राईट? अनालिटिकलचा अर्थ काय? तुम्हाला मेन्सच्या पेपरमध्ये प्रश्न हा विचारला, कमेंट अनालिटिकली, राईट? असं अनालिसिस हा शब्द खूप वापरला जातो. सो व्हॉट इज दिस अनालिटिकल? येस, संदर्भ इज कंटेक्स्ट, इफ आय एम नॉट रॉंग. माझी मराठी एवढी चांगली नाही, पण संदर्भ इज कंटेक्स्ट. येस. व्हॉट इज अनालिटिकल? विश्लेषण, विश्लेषणात्मक. बरोबर आहे? जीवाकडे झाली माझी. इट इज अनालिटिकल. सो व्हॉट इज अनालिटिकल? Analytical is breaking down what is given, right? You analyze, you break into parts and identify the frameworks behind it, right? काही घडतंय. So for example, Delhi's air pollution, right? So what is happening there? If you have to write an analytical write-up on air pollution in Delhi, you will break down the problem, right? Identify the contribution of each sector and give your evaluative judgments on that. Barabar? So analytical writing is based on facts, based on evidence. Barabar? And it is also trying to use logical thinking. लॉजिकल थिंकिंग कळतं, रिझनिंग म्हणतो आपण त्याला. सो हे रिझनिंग आणि लॉजिकल अनालिसिस हे त्यामध्ये येतं की यू ट्राय टू इस्टॅब्लिश इंटर रिलेशनशिप ऑफ वन फॅक्टर विथ अनदर. जसं डेलीज एअर पोल्युशन, मी मुद्दाम सोपं उदाहरण देतो की डेलीज एअर पोल्युशन. सो जॉग्राफी ऑफ डेली, द वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, the direction of flow, then burning of stubble, then the number of vehicles in Delhi and the pollution. You get the point? So this is analytical. कळलं? So you are supposed to write analytical. डिस्क्रिप्टिव्ह एसे लिहायचं नाही. आपण शाळेत नाही,
डिस्क्रिप्टिव्ह एसेस लिहायचे नाही, राईट. अनालिटिकल एसेस, देर इज अनदर स्टाईल, नरेटिव्ह, राईट. रिफ्लेक्टिव्ह नरेटिव्ह, दॅट इज फाईन, पण स्टिक टू इट. अनालिटिकल असणं आवश्यक आहे. दुसरं आहे स्पेक्युलेटिव्ह. स्पेक्युलेटिव्हचा अर्थ काय? यू आर ट्राइंग टू बी इमॅजिनेटिव्ह और क्रिएटिव्ह. जे सुरू आहे त्यावरनं यू आर ट्राइंग टू प्रोजेक्ट हाऊ इट मे प्रोग्रेस इन फ्युचर. सो फॉर एक्झाम्पल, दे आर रायटिंग अबाउट ना. सो फॉर एक्झाम्पल, एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला, की ठीक आहे, आता पॉलिटिक्स, आता सगळीकडे आहे ना लाडकी बहीण, राईट. माझी पण खूप इच्छा होती लाडका भाऊ व्हायचं, पण सरकारने असं काही आणलं नाही, राईट. पण लाडकी बहीण, सो हाऊ डू यू इव्हॅल्युएट लाडकी बहीण स्कीम? इन 1 or 2 lines, येस. 1 or 2 lines, येस. वी डोंट नो. येस. बायस्ड? वाय? ओनली फॉर वुमेन. मी ते म्हणतोच लाडका भाऊ पाहिजे, पण नो, दॅट इज नॉट द अनालिसिस. व्हॉट एल्स? Okay, I'll give you more easier. There is a demand for waiver of loans, right? And the government rightfully, I mean, government has accepted the demand, right? Loans are being waived. What is your analysis of this? It is Ladki Bahin is freebies, or this is also freebie. This is also. कोणीतरी बोलला आता मागे? Yes. Financial inclusion of women. कशाने? लाडकी बहीण की लोन वेवर? लाडकी बहीण. Financial inclusion. Okay. Anyone else? Situational requirement है loan waiver. See, these answers that you are giving, nothing, don't take anything personally. Yes, sir. हा, म्हणजे हे तुम्ही कंटेक्स्ट लावलं त्याला, बरोबर, की जे लाडकी बहीण आहे, इट इज काइंड ऑफ ब्रायबिंग फॉर वोट्स. दॅट इज व्हॉट यू आर सेइंग. तर ते नंतर येईल. आता मी तुम्हाला नंतर सांगतो. तो तिसरा मुद्दा आहे माझा. हे इंटरप्रिटेटिव्ह आहे, राईट. हे जे बाकी बोलत ना, हे इट शोज लॅक ऑफ स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग. व्हॉट इज स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग? इफ गव्हर्नमेंट्स गो फॉर schemes like Ladki Bahin, right? It is cash transfer, right? And it is not tied to any condition or any productive use. So government is transferring money only for consumption, basically. Is that a economically very viable model? No. Loan waiver, it's a moral hazard. शब्द कळतोय का? Moral hazard. Loan waiver जर तुम्ही दिलं तर what message are you giving the society? What is government telling the people? That it is okay not to repay. Yes, or that's what you're telling, that you take loans, don't worry about paying it back, right? The loans can be waived later. बरोबर. So this is moral hazard. So speculative thinking काय है कि this is moral hazard, this may lead to financial burden later, and it is not in the interest of the people who, I mean, the society, right? Understanding? हे झालं स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग, की तुम्ही एव्हिडन्सवरनं यू प्रोजेक्ट वेअर द ट्रेंड इज गोइंग. सो हे दाखवतं की तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंग करता येतं. तुम्हाला पुढचं पिक्चर है ना, सोप्या भाषेत पॅटर्न रिकग्निशन किंवा डेटा इंटरप्रिटेशन जे म्हणतो आपण, इट इज पॅटर्न रिकग्निशन और डेटा इंटरप्रिटेशन. दॅट यू हॅव डेटा, यू आर इन अ पोझिशन टू से वेअर दिस इज गोइंग. क्लिअर? कळतंय? येस ऑर नो? येस. थर्ड इज इंटरप्रिटेटिव्ह. हे यांनी जे केलं, इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे काय, की जे दिलेलं आहे त्याच्या पलीकडे, रिडिंग बिटवीन द लाईन्स, रिडिंग बियॉन्ड व्हॉट इज गिव्हन, अँड ट्राइंग टू अंडरस्टँड द फ्रेमवर्क बिहाइंड इट, की हे असं काय का चाललंय बाबा, राईट? सो फॉर एक्झाम्पल, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट दिस COP, COP 20, 23, 30, right? All the leaders of the world come together in their own private jets. They sit there, enjoy, talk, decide, but not much happens on the ground. Why? कोणी सांगेल की क्लायमेट बद्दल people are not very enthusiastic. People म्हणजे गव्हर्नमेंट्स ऑल्सो. Why?
इतका सिरियस इश्यू आहे. येस और नो? डू यू थिंक रियली, so है ना, just step back before we say this, just step back. Do you think these people cannot think well? It is in contrast to development and economic growth. This will only be possible when you define environment exclusive of development. If you define development in terms of environmental sustainability, this is not the problem. कळलं? राईट? सो नाउ माय पॉइंट इज, का काही होत नाही क्लायमेट बद्दल? भेटतायत, चर्चा होतात, सिरियसनेस आहे, रिपोर्ट्स येतात, आयपीसीसी, उनक्लॉज सगळं आहे, युएनएफसीसीसी, मोठे मोठे नावं आहेत. काय, बट नथिंग हॅपन्स ऑन ग्राउंड मच. वाय? No, it is not about Western only. It is about developing countries also. It is about developing countries also. Why? It is also, it is also politics. आपण जास्तीत जास्त लोकांना अट्रॅक्ट नाही करू शकत की आपण तुमच्यासाठी काहीतरी केलं आणि असं सोशल ग्राउंड जसे स्कीम जे आपण केले ते जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करून आपण पुढची तयारी करू शकतो आपली पॉलिटिक्स. सो ही इज पार्टली राईट, राईट, बट ते सोप्या भाषेत नाही सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं पॉलिटिक्स इज नॉट रॉंग, राईट, बट आय टेल यू व्हॉट द फ्रेमवर्क बिहाइंड इट इज. इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स, है ना? ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स. इट इज बेसिकली, द प्रॉब्लम इज डिफाइंड एज ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स. एअर पोल्युशन जर म्हटलं, किंवा मग एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस, दीज आर कॉमन रिसोर्सेस, राईट? आय कॅनॉट बिअर द कॉस्ट फॉर द कॉमन, राईट? तुम्हाला कळतं का? एक सोप्या भाषेत सांगतो. एक गाव आहे, 5 फॅमिली आहे, प्रत्येकाकडे 2, देर आर 2 एनिमल्स विथ इच कॅटल, अ पेअर ऑफ कॅटल विथ इच फॅमिली, 10 एनिमल्स आहे. देर इज अ पाश्चर, राईट? देर इज अ पाश्चर. दॅट पाश्चर कॅन होल्ड or can sustain only 12 animals. मग या 5 मधले एक फॅमिली काय विचार करते, मला थोडी पैसे द्यायचे चारायचे, आय कॅन हॅव 4 एनिमल्स. पण एकाने तसं केलं तर दुसरा काय करतो, तो पण 4 एनिमल्स. मग शेवटी काय होईल, नुकसान सगळ्यांचं एकासोबत होतं, बिकॉज ऑफ nobody owns the pasture, right? Nobody is ready to take the responsibility. Like, so global climate is like that pasture. Our forests are like that pasture. आपली शहरातली हवा is like that pasture, right? Unfortunate. आता I came on my bike, right? Government म्हणेल तू बाईक नको वापरू. You are using a bike which is using lot of petrol, fossil fuel. Use public transport. आहे का? लेक्चर झाल्यावर पोहोचलोस तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट, राईट? I will use my bike, right? But the cost of emission is being borne by everybody, right? Getting the point? That is why we see this is interpretative. की जेव्हा तुम्हाला जे समोर दिलंय, you go behind that and you understand why things are happening the way they are happening. असं इन्साइट आणि असं अनालिसिस आणि अशा आर्ग्युमेंट्स तुमच्या रायटिंग मध्ये जर नाही आल्या, मार्क नाही मिळत, राईट? यू डोंट गेट मार्क्स फॉर रायटिंग व्हॉट इज, राईट? यू हॅव टू राईट वाय, यू हॅव टू एक्सप्लेन हाऊ, देन यू गेट मार्क्स इन एसे. कळलं का? बरोबर? मग मला सांग, नुसतं जीएस वाचून होतं का? राईट? नाही होत. बरोबर? नाव नेक्स्ट. So we have seen analytical, speculative, interpretative. What does UPSC expect? किती लोकांनी नोटिफिकेशन वाचलं युपीएससीचं? युपीएससीचं नोटिफिकेशन आहे ना, ते नोटिफिकेशन नीट वाचलंय असं किती लोकांनी वाचलं? हार्डली एनीवन रीड्स दॅट, राईट, प्रॉपरली. त्या नोटिफिकेशन मध्ये युपीएससीने लिहिलंय की त्यांना एसए मध्ये काय अपेक्षित आहे, राईट? सो व्हॉट डू दे से? Candidates will be expected to keep closely to the subject of the essay.
टू अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन अँड टू राईट कन्साइजली. 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. काय सांगितलं? कीप क्लोजली टू द टॉपिक ऑफ एसे. सो ट्रॅक सोडायचा नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हे दॅट इज द पॉइंट, राईट, की जे मी म्हणतो की तुम्ही फ्लो मध्ये नका लिहू. यू फर्स्ट प्रिपेअर अ स्ट्रक्चर, वेल थॉट आउट स्ट्रक्चर, फ्रॉम इंट्रो टू कन्क्लुजन. हे स्ट्रक्चर तुमचं रफ पेपरवर तयार झालं पाहिजे एसे लिहायला सुरुवात करायच्या आधी, एक्झामिनेशन मध्ये पण. आणि देन यू पुट दॅट स्ट्रक्चर इन टू ऍक्च्युअल एसे, राईट. Point is, if you just go by the flow, you cannot monitor whether you are going away from the topic or not. Right? चुकून कधी कधी त्या फ्लो मध्ये you tend to write things which are not required at all or which deviate you from the topic. तसं झालं तर मार्क्स कट होतात, पेनॉल्टी बसते. अंडरस्टूड? So first requirement is you have to always every word, every line, every paragraph that you write, every example or case that you write, everything that you write in the paper has to do with the topic of the essay. जो टॉपिक तुम्ही सिलेक्ट केले. कोणतीही ओळ, उदाहरण एक्झामिनरनी वाचल्यानंतर त्याच्या डोक्यात हा प्रश्न नको यायला की हे इथं का लिहिलं. येस ऑर नो? द मोमेंट दिस डाऊट कम्स इन द माइंड ऑफ अ रीडर, यू आर गॉन. त्याला जर हा प्रश्न पडला की हे का लिहिलंय नाही इथे, संपलं, राईट. यू आर गोइंग टू बी पनिश्ड. कारण examiner doesn't, I mean, see, you make their life difficult, they'll make your life difficult. It is very simple, right? It is very simple. If you make the job of examiner easy, त्याला असं वाटलं अरे क्या बढ़िया एग्जाम्पल दिया है, सही चीज बोली है यहाँ पे. See, you give that impression to the examiner, you are going to get marks. Clear? So first. Second होतं, arrange their ideas in orderly fashion. याचा अर्थ काय? सिक्वेन्स पाहिजे काहीतरी, एक स्ट्रक्चर पाहिजे. नाहीतर मग फ्लो मध्ये काय होतं, कधी कधी एखादा मुद्दा सडनली यू शिफ्ट ऑन टू अनदर टॉपिक, म्हणजे अब्रप्ट चेंज. जसं भारतीय रस्त्यांवर स्पीड ब्रेकर असतात, म्हणजे रस्त्यात एवढे खड्डे तरी स्पीड ब्रेकर असतात तिथे. तसंही स्पीड 10च्या वर नाही, पण स्पीड ब्रेकर असतंच तिथे. सो हे स्पीड ब्रेकर का असतात? अब्रप्ट, है ना. इट इज फॉर युअर गुड हेल्थ, म्हणजे सगळे मनके चेक होतात. येस ऑर नो? आहे की नाही जागेवर. सो असं अब्रप्ट एक्सपिरियन्स तुम्ही एक्झामिनरला दिलं, यू विल बी पनिश्ड, राईट. इट हॅज टू बी स्मूथ ट्रान्झिशन. इट हॅज टू बी स्मूथ ट्रान्झिशन. एक्झामिनरला कळलं नाही पाहिजे की एअर चेंज होतोय म्हणून, राईट. इट हॅज टू गो सिक्वेन्स नाईसली, राईट. दॅट इज वन. सो यू हॅव टू ऑर्गनाइज युअर आयडियाज, स्ट्रक्चर बनवावं लागतं. नेक्स्ट, टू राईट कन्साइजली. ना खूप लोकांची सवय असते, 1000 शब्द लिहायला सांगितले, 1200 लिहायला सांगितले, मग आता 600 झाले आपले, 700 झाले. मग मग गोल 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 फिरवून मग लांब ओढायचं त्याला एसेला, ऍटलिस्ट 900 पर्यंत तरी आणायचं. यू डू दॅट अँड यू विल बी पनिश डबली. डबल पनिशमेंट मिळते याची. का बरं? एक तर बकवास लिहिलं आणि दुसरं ते वाचायला लावलं एक्सटेंड करून. नो, आय सी, एसे मी खूप वर्षांपासून शिकवतोय. तुमचे पेपर्स चेक केलेत कॅन्डिडेटचे. आय एम टेलिंग यू, इट इज व्हेरी व्हेरी ट्रबलसम. याच्यासारखं बोरिंग काम नाही. एक तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्ही लिहिलेला निबंध असा हा महिन्याभराने तुम्ही स्वतः वाचा, स्वतःला लाज वाटते काय लिहिलंय, राईट. आणि असे दुसऱ्यांचे वाचायचे, राईट. व्हेरी फ्यू पीपल राईट व्हेरी गुड. सो माय पॉइंट इज, डू नॉट डू दिस अननेसेसरी एसे एक्सटेंड. तुम्हाला जे लिहायचं प्रिसाईज, म्हणजे जे एक ओळीत लिहिता येतं ते जर एका शब्दात मांडता येत असेल तर डू दॅट. आणि तसे करून तुम्हाला ऍटलिस्ट 900 शब्द लिहायचे, 900, 1000, 1100, टू बी व्हेरी प्रिसाइज अँड टू द पॉइंट. क्लिअर? सो डोंट गो बाय दिस, राईट, की 1000 लिहायचे तर मग यू कॅन स्ट्रेच द एसे लॉंग. नो, इट इज नॉट गोइंग टू पे यू, राईट. इट विल बी पनिशमेंट. सेकंड, युपीएससीने नोटिफिकेशन मध्ये हे पण लिहिलंय, क्रेडिट विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. क्रेडिट विल बी गिवन